नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल असा म्हणजे थकल्यासारखा। ॲक्च्युली तब्येत खूप खराब झाली कारण तिथलं वातावरण खरंच खूप चांगलं होतं, म्हणजे थंड होतं पण पोल्युटेड नव्हतं वातावरण। त्याच्यामुळे तेवढ्या दिवसांमध्ये आम्हाला असं एवढी थंडी असून सुद्धा काहीच त्रास नाही झाला कसलाच। पण जसं इथे आलो तसंच दुसऱ्या दिवशी लगेच सगळं सुरू झालं, ताप, सर्दी, खोकला सगळंच। आणि त्याच्यामुळे तापामुळे वीकनेसपणा, मग त्याच्यामुळे 2 दिवस खूप मला प्रचंड वीकनेसपणा आला होता। आता आज थोडंसं बरं वाटतंय, तर म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू, कारण माझ्या ज्या पण मैत्रिणी ताई आहेत तर त्या वाट बघत असतील। आणि उद्या आपला गुरुवार आहे महालक्ष्मीचा, तर तो पण आपल्याला खूप छान करायचा आहे। तर म्हणून म्हटलं चला आज सगळ्यांना काही ज्या गोष्टी तुमच्या मनात खूप सारे प्रश्न होते आणि राजस्थानची जी टूर आहे पूर्ण, तर त्या टूरची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे, राजस्थान डायरीज म्हणून, राजस्थान डायरीज 2023। तर ज्यांना स्टार्ट टू एंड ती पूर्ण बघायची असेल, अजून त्याचे 2-3 व्हिडिओज बाकी आहेत, तर ते पण मी अपलोड करणार आहे। कारण पूर्ण ती म्हणजे एक टूर पूर्ण त्याच्यामध्ये कव्हर होते। आणि ज्यांना बघायला आवडेल, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, या टूरमध्ये ॲक्च्युली या टूर विषयी मी तुम्हाला पहिले थोडीशी माहिती सांगते। ती म्हणजे की राजस्थानची जी टूर असते ती 2 भागामध्ये विभागली जाते, मेवाड आणि मारवाड। तर आम्ही जी केली ती मारवाडची टूर होती। मारवाडमध्ये आपलं सगळं बिकानेर, जैसलमेर, जोधपूर आणि मंदावा म्हणून एक होतं, तिथे आम्ही गेलो होतो। जयपूरमध्ये आम्ही उतरलो पण जयपूरला आम्ही काहीच फिरलो नाही। ॲक्च्युली तो एक मायनस पॉईंट मला तिथे वाटतो फक्त टूरमधला, कारण जयपूरला आपण जातो आणि आदल्या दिवशी म्हणजे निघण्याच्या आदल्या दिवशी लंचपासून आमचा पूर्ण टाईम म्हणजे वेस्टेजच झाला होता। ॲक्च्युली आम्ही काहीच केलं नाही त्याच्यानंतर। तर तेवढा वेळ जर आम्हाला थोडासा मिळाला असता तर जयपूरला ॲटलिस्ट काय काय मिळतं, शॉपिंग पॉईंट ऑफ व्ह्यू वगैरे काहीतरी, म्हणजे तिथे गेलोच आहे स्पॉटला, तर तिथे काहीतरी करता आलं असतं असं मला वाटतं। तर त्याच्यानंतर मेवाड जर तुम्ही कराल तर मेवाडमध्ये चित्तोडगड, उदयपूर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात। तर मग मेवाड ट्रिप नंतर करणार परत एकदा, तो पण पार्ट पूर्ण बघायचा आहे। पण तुम्ही नक्की बघा, खूप मस्त आहे राजस्थान, खूप छान आहे, खूप बघण्यासारखं आहे। म्हणजे खरंच त्या लोकांनी इतकं सुंदर सुंदर काम केलेलं आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये जीव ओतून दिलाय अक्षरशः, इतकं सुंदर हाताने काम केलंय। एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही जीव ओतून कराल ना तेव्हाच ती तितकी सुंदर बनते। तर खूप मस्त आहे, मला तर खूप प्रचंड आवडलं, कारण मला आर्ट अँड क्राफ्टची खरंच खूप आवड आहे। आणि त्याच्यामुळे ज्यांना अशी आवड असेल ना त्यांना ते बघायला खूप भारी आवडेल सगळ्याच गोष्टीमध्ये। म्हणजे ते लोक तिथे कसं आहे, तिथे त्यांचा जो मेन बिझनेस, म्हणजे बिझनेस असं काहीच नाही आहे, शेती नाही आहे वातावरणामुळे, डेझर्टमुळे, त्याच्यामुळे, आणि बाकी असं बिझनेस पण खूप तिथे काही नाही आहे जास्त। तर त्याच्यामुळे मेन त्यांचं जे काम आहे ते हेच आहे, पण ह्याच्यामध्ये त्यांना खूप जास्त कमाई आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की हँडीक्राफ्ट्सला खूप जास्त डिमांड आहे, बाहेरसुद्धा बऱ्याच एक्सपोर्ट केलं जातं। जे फॉरेनर्स वगैरे येतात त्यांना ट्रिपल-चौबल भावामध्ये त्या गोष्टी विकल्या जातात। तर त्याच्यामुळे ते त्याच्यामधून त्यांना रेव्हेन्यू खूप जास्त जनरेट होतो। तर असो, तर ट्रिपच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की आम्ही वीणा वर्ल्डमधून गेलो होतो, वीणा वर्ल्डच्या टूरमधून। आणि पर पर्सन त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं की ताई किती, कसं, म्हणजे ट्रिपचे चार्जेस काय झाले किंवा काय। त्याच्यामध्ये पर पर्सन 54,000 याचा पॅकेज होता पर पर्सन। आणि ते पण आम्ही ट्रिपलेट्स म्हणजे तिघांचं होतं, आम्ही शेअरिंगमध्ये केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला 54 एकाचं होतं। समजा तुम्ही म्हणजे वेगवेगळे असतात त्यांचे पॅकेजेस, ते तुम्ही तिथे पर्सनली जाऊन एन्क्वायरी केली तर तुम्हाला जास्त बेटर राहील। म्हणजे मी कदाचित चुकीची इन्फॉर्मेशन देऊ शकते म्हणून सांगते, तर ते तुम्ही तिथे पर्सनली विचारा। पण इथे आम्हाला 54 एकाचं पॅकेज होतं, त्याच्यामध्ये आमचे एअर तिकीट्स होते, जाण्याचे येण्याचे, त्यानंतर राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, तिथले जे इंटरनल आम्ही जिथे जिथे जायचो, म्हणजे पॅलेसेसमध्ये म्हणा, फोर्टमध्ये म्हणा, तर तिथे सगळीकडे तिकीट्स त्यांचे स्वतःचे काढलेले असायचे, तिकीट्स काढलेले असायचे, गाईडचे चार्जेस। आपण जिथे 3 स्टार 4 स्टार हॉटेल्समध्ये जातो तिथे कुठेही तुम्हाला टिप्स कोणालाही द्यायची गरज नसते। म्हणजे ओव्हरऑल फक्त तुम्हाला तुमची बॅग उचलायची आणि जायचं आहे, ते पण तुमचे जे लगेजेस असतात म्हणजे मोठ्या बॅग असतात, तर त्या प्रत्येक हॉटेलमध्ये ते बॅग आणून ठेवतात, झाल्यानंतर बॅग नेऊन ठेवतात। म्हणजे कुठेही तुम्हाला काहीही कसलाही स्ट्रेस नाही, कुठेही तुम्हाला पॉकेटमधून पैसे काढायचे नाहीत, एक्सेप्ट
फक्त तुम्ही जिथे तुमची स्वतःची शॉपिंग करता तिथेच फक्त तुम्हाला पाकिट खोलायचं आहे, बाकी तुम्हाला कुठेही पैसे बाहेर काढायचे नाही आहेत. जाण्यापासून ते येण्यापर्यंत म्हणजे एअरपोर्टला रिसीव्ह करण्यापासून ते एअरपोर्टला सोडण्यापर्यंतची पूर्ण जबाबदारी त्यांची असते. पूर्ण टूर मॅनेजर्स कंटिन्यू आपल्यासोबत असतात. तुम्हाला सकाळचा वेकअप कॉल असतो, ब्रेकफास्ट असतो, दुपारचं लंच असतं, रात्रीचं डिनर असतं. तर असं संपूर्ण एकदम पूर्ण प्लॅन आणि व्यवस्थित असतं. तर मला तरी असं वाटतं की जे पॅकेज होतं ते खूप व्यवस्थित होतं आणि त्याच्या मानाने जो आपण 3 स्टार 4 स्टार हॉटेल्समध्ये समजा वन डे पण आपण विचारायला गेलं ना तर 10,000 सुद्धा कमी पडतील. असे मोठे मोठे तुम्ही तर बघितले की हॉटेल्स किती चांगले चांगले होते. तर आपण पर्सनली गेलं ना खर्च तर होणारच, प्लस स्ट्रेस की इथे असं होईल का, म्हणजे हे व्यवस्थित होईल का, हे कसं होईल, इथे असंच मिळेल का. कारण कधी कधी कसं आपण ऑनलाईन ज्या हॉटेल्स वगैरे बुकिंग करतो तर हॉटेल्स दिसताना ऑनलाईनमध्ये खूप चांगले दिसतात, पण ॲक्च्युली तिथे सर्व्हिस तशी असते की नाही हे आपल्याला माहीत नसतं. आणि हे जे टूर्स असतात ह्यांचं कसं रेग्युलर टायअप असतो प्रत्येक हॉटेल्समध्ये, त्याच्यामुळे ते सगळीकडे फूडपासून सगळ्या गोष्टी मला तरी वाटतं की चेक करूनच ते तिथे ॲप्रूव्ह करत असतील. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जेवणाची प्रॉपर सोय, नाश्त्याची प्रॉपर सोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला जे पण काही लागत असेल. आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं की बरेचसे सिनियर सिटीजन्स होते, त्यामध्ये एक आंटी होत्या, त्या पडल्या होत्या, त्यांच्या हाताला लागलं होतं. तर मंदावाला आम्ही जेव्हा उतरलो होतो ना मंदावाच्या रिसॉर्टला, तर तेव्हा त्यांच्या हाताला लागलं होतं, तर ते हात पूर्ण सुजला होता. तर ती एवढं म्हणजे तो प्लेस असा होता की तुम्हाला असं वाटणारच नाही की इथे कुठे जवळपास डॉक्टर असू शकतो. पण तरी आमचे जे टूर मॅनेजर होते परेश म्हणून, तर ते त्यांच्यासोबत गेले, त्यांनी डॉक्टरकडे घेऊन गेले त्यांना. आणि म्हणजे इतकी व्यवस्थित पर्सनली प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष दिलं जातं, कोणाला बरं आहे नाही आहे सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं जातं. तर त्याच्यामुळे तुम्हाला खरंच फिरण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे टूरमधूनच जा. जर तुम्हाला स्वतःला प्लॅनिंग एकदम मस्त करता येत असेल तर तुम्ही नक्की स्वतः प्लॅनिंग करा. दोन्ही ऑप्शन असतात आपल्याकडे. आम्ही तर त्या बाबतीत खूप डब्बू आहेत दोघं पण, म्हणजे आम्हाला ते सुचत नाही तसं की पर्सनली सगळ्या गोष्टी म्हणजे रेखाव्या आणि प्लॅनिंग प्रत्येक ठिकाणचं हॉटेल बुकिंग हे ते सगळं ते आमच्या ज्याने काही होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की मग आम्ही जाण्याचंच रद्द करून टाकतो. म्हणून त्यापेक्षा ठीक आहे 2 पैसे जास्त गेले चालतात, पण ॲटलिस्ट आपल्याला कुठल्याच गोष्टीचं स्ट्रेस नसतो. आपण मेन फिरण्यासाठी का जातो की आपल्याला इथे घरी जो कंटाळा आलेला असतो, थोडंसं रिफ्रेश व्हायचं असतं, म्हणजे त्याच्यासाठी आपण जातो. आणि तिथे जाऊन पण जर आपण स्ट्रेसच घेऊन बसलो की कसं होईल काय होईल, किंवा एखादी गोष्ट चांगली नाही निघाली तर परत तिथे आपल्याला फ्रस्ट्रेशन, असं नको व्हायला. म्हणून मला तरी हे ऑप्शन खूप चांगलं वाटलं. आणि जे पैसे आपण पेड करतो ना ते म्हणजे खरंच वर्क करतात तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे पैसे जे दिले ते तुमचे पूर्ण वसूल होतात तिथे. तर त्याच्यामुळे आता बऱ्याच जणांना असं वाटेल की खूप जास्त पॅकेज आहे, पण 8 दिवसांमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट कराल जर तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी हे कराल, हॉटेल्सचं वगैरे बुकिंग बघा, तुम्ही चेक करा, एअर तिकीट्स, हॉटेल्स, खाण्याचा खर्च, सगळीकडे गाईडचा खर्च, किंवा आपण स्टार्ट टू एंड जे वॉल्वो बसमधून फिरतो सगळीकडे त्याचा खर्च, बाकी असे सगळे तुम्ही खर्च जोडा, कॅल्क्युलेशन करा आणि मग तुम्ही विचार करा. जर तुम्हाला म्हणजे वाटत असेल की बाबा आपण पर्सनली केलेलं सोपं जात आहे तर तुम्ही तसंही करू शकता, असं काही नाही आहे. आणि मला हे चांगलं वाटलं आणि मला खूप भारी पण वाटलं, म्हणजे खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली. आणि टूरमध्ये कसं सगळे वेगवेगळे लोक मिळतात, खूप ओळखी होतात आपल्या छान, आणि 4 लोक असतील ना तरच मजा येते. एकटं खरं कधी कधी बोर होतं, घरात पण एकटंच असतो आणि तिथे पण जाऊन आपण एकमेकांचीच तोंडं बघायची. नवीन माणसं भेटतात, नवीन ओळखी होतात आणि छान बोलणं चालणं भरपूर होतं, मजाक मस्ती होते, ते पण चांगलं वाटतं. कुठे गेल्यानंतर अशा गोष्टी पाहिजेत. तर म्हणून माझा हा एक्सपिरियन्स जो होता राजस्थान टूरचा खूप खूप मस्त होता. आणि थँक्यू वीणा वर्ल्ड, थँक्यू वीणा ताई, आणि थँक्यू तुमच्या पूर्ण टीमसाठी की खूप छान तुमचं ऑर्गनायझेशन आहे. फक्त मला इथे एकच सजेस्ट करा असं वाटतं की जयपूरला जो हॉल्ट तुम्ही देता ना, म्हणजे जयपूरला आल्यानंतर 1 दिवस ना पूर्ण फुकट जातो ॲक्च्युली. जरी जयपूर तुम्ही फिरवलं नाही तरी ॲटलिस्ट जयपूरला थोडंफार शॉपिंगसाठी तरी तुम्ही टाईम दिलात ना तो वेळेचा, कारण दुपारी आल्यापासून ते दुसऱ्या दिवसापर्यंतचा पूर्ण टाईम रिकामीच असतो आम्ही. तर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे रिलॅक्सेशनसाठी, पण ॲक्च्युली जयपूरला कारण परत
तेवढं येणं कधी कधी कोणाकोणाला पॉसिबल होत नाही, तर त्याच्यामुळे तेवढा जर टाइम थोडासा मिळाला असता ना, 2 तास 3 तास तरी भरपूर जयपूरला काय काय असं बघण्यासारखं आहे तर ते आम्हाला बघता आलं असतं. तर बस एवढीशीच रिक्वेस्ट की आता पुढच्या काही टूर्स असतील तर तुम्ही तसं काहीतरी छान ऑर्गनाईज करू शकता. तर नेक्स्ट जी आहे टूर ती आम्ही कधीतरी प्लॅन करणारच आहे. मेवाड पण मला बघायचंच आहे, पण तरीही छोटीशी रिक्वेस्ट, जो एक्सपिरियन्स आला त्याच्यावरून. आणि बाकी सगळं खूप मस्त होतं, सगळं वेल प्लॅन्ड, वेल मॅनेज्ड. आणि सगळे जे टूर मॅनेजर असतात ते पण खूप खूप चांगले आहेत. आम्हाला परेश नार्वेकर सर होते, अभिषेक होता आणि लास्टला आणखीन एक मुलगा होता. तर सगळे खूप छान होते स्वभावाला वगैरे, मस्त सगळे हेल्पिंग होते सगळे. तर छान झाली आमची राजस्थानची टूर. आणि कशी झाली ते तर तुम्हाला माहितीच आहे, कारण सगळे A to Z व्हिडिओ म्हणजे A to Z मेमरीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या टूरच्या. तर आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल. ॲक्च्युली मी याच्यामध्ये आज तुम्हाला सामान पण दाखवणार होते की मी काय काय खरेदी केलं आहे, पण ते जर सगळं दाखवलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. तर आजच्यासाठी एवढंच. आज मी तुमच्यासोबत जे काही खर्च झाला, काय झालं, तर जे पे केले आम्ही त्याच्यानंतर मी फक्त शॉपिंगलाच खर्च केला, बाकी मी एकही एक्स्ट्रा पैसा काही खर्च केलेला नाही आहे. तर ओव्हरऑल टूर खूप मस्त झाली, छान झाली. आणि उद्याचा आपला गुरुवारचा पूजेचा व्हिडिओ असेल, त्याच्यानंतर मग नाहीतर उद्याचा तुम्हाला हा शॉपिंगचा व्हिडिओ येईल आणि गुरुवारचा पूजेचा व्हिडिओ परवा येईल कदाचित, कारण पूजा होईपर्यंत खूप उशीर होतो आणि मग व्हिडिओला पण खूप लेट होतो त्याच्यामुळे. तर उद्या मी तुम्हाला दाखवेन की मी काय काय शॉपिंग केली आहे तिथून, प्रत्येक ठिकाणावरून मी काय ना काय घेतलं आहे, कारण माझ्या रिलेटेड सगळ्या वस्तू तिथे होत्या. तर आणि आपलं काही परत परत जाणं होणार नाही आहे, तर त्याच्यामुळे काही काही गोष्टी मी माझ्यासाठीच नाही सगळ्यांसाठी घेतल्यात. तर त्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांच्या खूप छान छान कमेंट्स आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी बघा, मी म्हणेन राजस्थानचे व्हिडिओसाठी व्ह्यूजसाठी नाही म्हणत आहे, पण तुम्हाला मजा येईल. जे छोटे मुलं आहेत ना त्यांना पण खूप मजा येईल. खूप छान छान गोष्टी आहेत बघण्यासारख्या, आणि म्हणून मी पूर्ण डिटेलिंगमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे की काय काय आहे तिथे, काय काय माहिती आहे त्याची, ते पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं आहे. तर नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला, जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.